बातमी आहे, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी संजय मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। संजय मोरे हा या बेस्टचा ड्रायव्हर होता। या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झालाय। त्यानंतर संजय मोरेला आता न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे। कुर्ला या ठिकाणी हा अपघात झाला होता। बेस्टच्या बसनं अनेकांना उडवलं होतं। यामध्ये अनेक रिक्षांचा सुद्धा समावेश होता, 4 चाकीचा समावेश होता आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला। दरम्यान संजय मोरेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे, न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। या अपघातामध्ये अनेक जखमी सुद्धा झाले, जखमींवर उपचार सुद्धा सुरू होते। उपचारादरम्यान सुद्धा एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यानंतर संजय मोरेला याला अटक केली गेली आणि त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। अधिक तपासासाठी ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर कुर्ला अपघात प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात। कुर्ल्यामध्ये 9 ऑक्टोबरला रात्री 9:30च्या सुमारास भरधाव बसखाली अनेक जण चिरडले गेले। या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले। यानंतर बस चालक आरोपी संजय मोरेला अटक केली गेली। संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला। अवघ्या 100 मीटरचा प्रवास केल्यानंतर बसची अनेक वाहनांना धडक दिल्याची दृश्य समोर आली। धडक दिल्यानंतर बस आंबेडकर नगरच्या गेटवर आदळली, त्या ठिकाणी थांबली।